नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट सगळ्या कॉस्टिंग सहित. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. कॉस्टिंगसुद्धा आपण काढलेला आहे. मग काय करा, कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे मला तुम्हाला प्रश्न विचारायला लागणार नाहीत. आणि मी माझ्या ह्यानं कॉस्टिंग काढत असते, तर थोडं पुढं मागं झालं तर थोडंसं समजून घ्या. चला मग काय करूया, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथं आपण अर्धा कप बेसन घेतलंय, 1 कप तीळ घेतलेले आहेत, खसखस 1 टेबलस्पून घेतलंय, खोबरं अर्धा कप घेतलेलं आहे, गूळ 1 कप घेतलेला आहे. वजनी प्रमाण आपण पुढं बघणार आहोत. गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. इथं थोडासा जाड दिसतोय, पण गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तीळ भाजायला घेणार आहोत. तीळ स्वच्छ निवडलेले आहेत, चाळलेले आहेत आणि मग भाजायला घेतलेले आहेत. तीळ खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवर भाजा, मीडियम टू लोला भाजा. आणि छान, आपल्याला नाही समजलं तर नेहमीप्रमाणे 1 तुकडा खाऊन बघा, छान कुरकुरीत लागले की तीळ काढून ठेवायचे आहेत एका ताटलीमध्ये. बघा, आता मी खाऊन बघितलं, छान कुरकुरीत झालेत. आता काय करूया, तीळ काढून ठेवूया. आता यामध्ये खसखस भाजून कडेला ठेवून देऊया. 1 टेबलस्पूनच खसखस आहे. वजनी प्रमाण पुढं बघूया आपण कॉस्टिंगच्या वेळेला. आणि 1 मिनिटभर भाजून झाली की आपण खसखस कडेला ठेवून देणार आहोत, त्यात घालायची नाही. आता यामध्येच आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं नेहमीप्रमाणे बारीक गॅसवर गुलाबीसर होईपर्यंत भाजायचं आहे. नेहमीप्रमाणे सांगते तसं, बारीक गॅसवर छान गुलाबी होईपर्यंत. छान गुलाबी झालं की आपल्याला खोबरं पण काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा तेल. आणि आता या आणि या कढईत आपण बेसन घालणार आहोत. बारीक बेसन वापरा. आणि बेसन आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत, खमंग वास येईपर्यंत भाजायचं आहे. थोडंसं कोरडं वाटलं तर परत 1 चमचा 2 चमचे तेल घाला. पण बेसन खूप व्यवस्थित छान खमंग बारीक गॅसवर भाजा. मोठ्या गॅसवर कुठलाही पदार्थ भाजायचा नाही. त्याची चव आणि त्याचा वास सुंदर आला पाहिजे. कुठलाही करपलेला वास येता कामा नये. छान आपलं असं बेसन भाजून रंग बदलला की बेसनसुद्धा आपण आता काढून घेणार आहोत. एक पदार्थ आपल्याला घालून भाजायचे आहेत. याचा रंग केवढा बदलतो आता बघा. ह्याला थोडा वेळ लागणार आहे. हे बघा, आता किती छान मस्त खमंग झालं आहे ना. आता हे काढून कडेला ठेवून देऊया. आता काय करूया, हे सगळं गार होऊ देत आणि मग आपण पुढं हे करूया. पूर्ण गार व्हायला पाहिजे. महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. आता तोपर्यंत आपण काय करूया, ते गार होतंय तोपर्यंत इकडं मैदा, कणिक आणि बेसन, मीठ घालून भिजवून घेऊया. आता काय करूया, 1 टेबलस्पून तूप घेतले. तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे. कणिक 1 कप घेतली आहे, अर्धा कप मैदा आणि बेसन. सगळ्याचं प्रमाण आपण पुढं बघणार आहोत. काहीही काळजी करू नका. कॉस्टिंगसाठी जेव्हा आपण बघणार ना तेव्हा बघूया. फक्त तूप जे आहे ते गरम करून छान त्याला लावा, म्हणजे आपण जी आता गुळपोळी करणार आहोत ती छान कुरकुरीत खमंग अशी होती. आता थोडं पाणी घालायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे. थोडं घट्टसर मळा, अगदी घट्ट खूप आणि खूप पातळ अशी मळू नका. आता थोडंसं वर तेल लावूया आणि झाकून ठेवूया. 10 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. आता काय करूया, तोपर्यंत आपले हे पदार्थ गार झालेत. तीळ, खोबरं आणि गूळ बारीक चिरा मी सांगितलं आहे. आधी थोडं तीळ खोबरं घातलं, गूळ घातले आणि वर परत निम्मं राहिलेलं तीळ आणि हे घातलं आहे.
वरनं बेसन घालायचं आहे आणि चालू बंद करत आपण सारण तयार करून घ्यायचं आहे. वर जायफळ पावडर घातली आहे 1 चमचा आणि चालू बंद करत असा आपला गोळा तयार झालेला आहे मस्त. आत्ता यामध्ये वरनं आपण खसखस घालणार आहोत, कारण खसखस दिसायला पाहिजे. मी बिझनेससाठी नेहमी सांगते, पदार्थ दिसला पाहिजे. दिसल्यावर म्हणा रे खसखस पण वापरली आहे. म्हणजे हे एक माइंडसेट असतो आपल्या कस्टमरचा, हे दिसायला पाहिजे आपण काय घालतोय ते. त्यामुळं आपण काय करूया, वरनं खसखस घालूया. आता इकडं आपली कणिक पण छान मळली गेली आहे. अगदी घट्ट आणि अगदी पातळ अशी मऊसर, म्हणजे मळू नका. आपण नेहमी पोळीला करतो ना त्याच्यापेक्षा जरा घट्ट आपण भिजवायचे. आता गुळाची पोळी नेहमी तुम्ही 2 पोळ्या लाटामध्ये गूळ घाला, या पद्धतीनं करत असाल तर तशी करा, पण त्यानं थोडा वेळ जातो. बिझनेस करायचा असेल तर आता आधी सगळे पेढे तयार करून घेऊया आणि एक एक उंडे तयार करूया. आता 2 पद्धतीनं तुम्ही उंडे करू शकता. आता हातानं दाबून कडा आधी पातळ म्हणजे बारीक करत जायच्या, त्याच्या टोपी करायची म्हणजे, आणि मध्ये म्हणजे जाडसर भाग राहतो आणि त्यामध्ये जेवढा बसेल तेवढा गूळ भरायचा आहे. गुळाचं आपलं सारण. बिझनेस करणार आहात अशा पद्धतीनं करा. 2 पोळ्यामध्ये ते घालून त्याला खूप वेळ जातो आणि शेवटपर्यंत त्याच्यात सारण आपलं पोचत नाही. या पद्धतीनं केलात तर तुमचं सारण जे आहे हे गुळपोळीचं आतलं ते शेवटपर्यंत राहतं. दाबून असं वरनं दाबायचं आहे. मोदकाला जसं आपण करतो तसं करायचं आहे. ही एक ह्या पद्धतीनं असं करा. आणि पुढचा अजून एक दाखवते उंडा कसा करायचा आहे. तुम्हाला जसा सोयीचा पडेल किंवा तुम्हाला त्या पद्धतीनं सोयीचं जाते तसं करा. थोडंसं दाबून घ्यायचं आहे, शेवटपर्यंत गूळ असा नेऊन ठेवायचा आहे. आता काय करायचं आहे, अजून एक दाखवते. थोडं लाटूनच घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सारण भरायचं आहे. आता काय करायचं, ह्याच्यात सारण भरायचं. मग सारखं सेम भरपूर सारण भरायचं आहे, दाबत जायचं आहे. आणि दरवेळेला ना हे जे मिश्रण आहे ते हातानं असे सुट्ट करून भरत जावा. म्हणजे काय होतं, त्याचे गट्टे असे राहत नाहीत. किंवा आधीच सुरुवातीला हातानं ते सगळं छान सुट्ट करा. आणि आता काय करायचं आहे, मोदकासारखं करत जायचं आहे आणि वर बंद करून त्याचा उंडा पूर्ण करायचा आहे. तुम्हाला जसं सोयीचं जाईल तसं तुम्ही करा. पण या पद्धतीनं केलं ना तर पटपट आपल्या गुळाच्या पोळ्या तयार होतात. कारण काय होतं की त्या पद्धतीनं 2-2दा ते लाटा, 3दा पण नाही. आपल्याला बिझनेस करणार आहे, आपल्याला वेळ नसतो. तर अशा वेळेला या पद्धतीनं तुम्ही गुळाच्या पोळीचा उंडा करून तुम्ही गुळाची पोळी लाटू शकता. हलक्या हातानं लाटा, गूळ शेवटपर्यंत जाईल हे बघून लाटा. थोडं तांदळाचं पीठ लावा आणि अशा पद्धतीने केलं, उलटपालट जरी झालं तरी काही फरक पडत नाही. या पद्धतीनं केलं तर गुळाची पोळी खूप फुटत नाही. त्यामुळं सारखा तवा स्वच्छ करायची गरज नाही. खूप सुंदर सोपी पद्धत आहे. जेवढी जमेल तेवढी पातळसर छान लाटा. आता हे बघा, ह्याच्यात खसखससुद्धा आपल्याला दिसते, आतली खसखस आहे ती. आणि कडासुद्धा आपल्याला कट करायची गरज नाही. शेवटपर्यंत आपला गूळ गेलेला आहे. तवा तापवून घ्या. तापलेल्या तव्यावर गुळाची पोळी घाला आणि 2दा शक्यतो उलटवा. पण बघा तुमच्या यानं तेल घाला आणि परत पोळी उलटवा. खूप सुंदर. आणि मीडियम गॅस ठेवा. खूप मोठ्या गॅसवर पुरणपोळी कधी भाजायची नाही. मीडियम टू लोलाच भाजा. म्हणजे आपल्याला आपली गुळाची पोळी कुडकुडीत करायची आहे. त्यामुळं बारीक गॅसवर ही भाजली गेली ना तर आणि छान कुरकुरीत गुळाची पोळी होते. पुरणाच्या पोळीला नेहमी गॅस मोठा ठेवायला लागतो, पण गुळाच्या पोळीला बारीक गॅसवर आपण छान खमंग, किती सुंदर दिसतोय रंग, ब्राऊन रंग हा असा आला पाहिजे आणि कुठंही पोळी फुटत नाही.
त्यामुळं या पद्धतीनं बिझनेस करणार असाल तर नक्की या पद्धतीनं तुम्ही गुळाची पोळी करून बघा. आता अजून एक की तुम्हाला जर तीळ वर डेकोरेशनसाठी लावायचे असतील तर तुम्ही वरनं तीळ लावू शकता. थोडीशी पोळी लाटून घ्यायची, वरनं पांढरे तीळ घालायचे आणि परत उरलेली पोळी सगळी लाटून घ्यायची. दिसताना सुद्धा खूप छान दिसतात. अशा पद्धतीनं सगळ्या पोळ्या करून दिल्यात तरी चालतं. आणि आपण खसखस आहे तीसुद्धा दिसते, त्यामुळे तुम्हाला मी दोन्ही पद्धतीनं दाखवते. तुम्हाला जर खसखस नाही घालायची आहे तर तुम्ही नुसते वरनं तीळसुद्धा लावू शकता. कॉस्टिंग तुमच्या यानं तुम्ही कमी जास्त करणार असाल तर त्या पद्धतीनं तुम्ही ते पदार्थ घाला. हे बघा तीळ किती सुंदर दिसत आहेत. परत तापलेल्या तव्यावर पोळी घालायची आणि मगाशी भाजली तशी आपण पोळी भाजून घ्यायची आहे. मीडियम गॅसवर मीडियम टू लोलाच ठेवा. तवा तापलेला असतो. छान तेल सोडायचं आहे आणि दोन्हीकडनं खमंग खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे. मस्त 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस या पोळ्या टिकतात. खूप सुंदर पोळ्या होतात. बिझनेससाठी खूप सुंदर प्रोडक्ट तुम्हाला संक्रांतीसाठी मी देत आहे. नक्की करून बघा. किंवा एरवीसुद्धा गुळाची पोळी तुम्हाला जर विकायला ठेवायची आहे तर शेल्फ लाईफ त्याची महिना आहे, पण इतके दिवस तुम्ही ठेवू नका. 1-15 दिवस. कसं होतं, कुठलाही पदार्थ तुम्ही खूप दिवस ठेवून खाल्ला तरी त्याची चव बदलतीच. त्यामुळं आपण एक 10 ते 15 दिवस अशी जरी हे ठेवली तरी चालतं. महिनाभर ही पोळी राहते, काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण आपणच आपल्या पदार्थ अजून छान आणि चांगला लोकांपर्यंत जायसाठी शेल्फ लाईफ आपण कमी जायची. एक 15 दिवस, 20 दिवस. नक्की गुळाच्या पोळ्या करून बघा. हे बघा सगळ्या पोळ्या अशा आपण करून घेतलेल्या आहेत आणि तीळ लावलेल्या पोळ्यासुद्धा तेवढ्या सुंदर दिसतात. आणि तुम्ही विदाऊट तीळ नुसती खसखस घालून जरी केली तरी त्या पोळ्या खूप सुंदर दिसतात. हे बघा म्हणजे खूप अशी खमंग बघता क्षणी ती पोळी खायची इच्छा होती. अशा खमंग कुरकुरीत मस्त खुसखुशीत गुळाच्या पोळ्या आज आपण विक्रीसाठी केलेल्या आहेत. त्याचं कॉस्टिंगसुद्धा आता आपण पुढं बघणार आहोत. हे बघा खसखस लावलेली किती सुंदर दिसते ना. म्हणजे खसखस आतच घातली आहे, वेगळं लावायची पण गरज नाही. म्हणून मी नेहमी म्हणते की कष्ट कमी करा. तीळ वेगळे लावण्यापेक्षा खसखस त्यात आत घातली, खसखसची आणि ही तिळाची. कस्टमर पण खुश, तुमचे कष्ट पण कमी. अशा या मस्त खमंग पोळ्या नक्की करून बघा. आणि आता पुढं आपण काय करूया, कॉस्टिंग काढूया की आपण किती रुपयाला देऊ शकू ही पोळी, आपल्याला किती खर्च आला आहे. आणि अशा पॅकिंगमध्ये तुम्ही पोळ्या 2, 3, 4, 5 तुमच्या ह्यानं 3चा सेट असतो, 3चा असेल, 4चा असतो, अशा ह्यानं तुम्ही पोळ्या विक्रीला देऊ शकता. खूप छान पोळ्या होतात. करून बघा. कमेंट करून सांगा तुम्ही नक्की पोळ्या केल्या, बिझनेस झाला, मला नक्की कमेंट करून सांगा. पुढं आता आपण कॉस्टिंग बघू. गुळ पोळीसाठी आता इथं आपण घरचीच कणिक आहे ती घेतली आहे 1.5 कप म्हणजे 150 ग्रॅम 9 रुपये. मैदा अर्धा कप 80 ग्रॅम 6. बेसन पाव कप म्हणजे 40 ग्रॅम 12 रुपये. मीठ चवीनुसार. तूप 1.5 टेबलस्पून साधारण 30-40 ग्रॅम होतं, 15 रुपये धरले. इथे जरा जास्त आपलं हे झालेलं आहे कॉस्टिंग, पण ठीक आहे 15 रुपये धरले. हेच झालं वरचं म्हणजे कणिक, मैदा, बेसन, मीठ, तूप हे घालून आपण कणिक भिजवणार. पुढं तीळ पाऊण कप म्हणजे 3/4 कप साधारण 100 ग्रॅम तीळ होतात 24 रुपये. खोबरं अर्धा कप 30 ग्रॅम 10 रुपये. बेसन अर्धा कप 40 ग्रॅम 12 रुपये. खसखस 1 टेबलस्पून 20 ग्रॅम, कमी जास्त तुम्ही करू शकता, 21 रुपये मी धरले. गूळ 1 कप भरून 185 ग्रॅम 12 रुपये. तेल अर्धी वाटी पोळी भाजण्यासाठी साधारण लागले. आणि गॅस इतर असा सगळा मिळून खर्च 150 रुपये आलेला आहे. इथं स्क्रीनशॉट मारून घ्या तुमचं तुम्ही. आता काय झालं यामध्ये
हा खर्च 150 रुपये आला आहे, तर याच्यात 14 लहान पोळ्या आम्ही केलेल्या आहेत, त्या झालेल्या आहेत माझी साईज. पण ह्याच्यात तुम्ही मोठ्या पोळ्या केल्या तर 10 पोळ्या बरोबर होतात या मापात. 10 पोळ्या मोठ्या झाल्या की काय आहे की एक पोळी आता 32 रुपयाला विकली जाते. एक पोळी 32 रुपये आणि एका पोळीचा खर्च मोठी पोळी धरली तर 15 रुपये आलेला आहे. म्हणजे 15 दुने 30 मी तरी धरले विक्री, 32 रुपयानं विक्री आहे. तुम्हाला बरोबर एका पोळीला 15 रुपये मिळणार आहेत. असं आपलं गुळपोळीचं कॉस्टिंग आहे. आणि हे कणिक, मैदा, बेसन, वरची कणिक आणि खालचं सारण हे बरोबर होतं, परफेक्ट यामध्ये होतं, काही उरत नाही. तर हे असं आपलं परफेक्ट गुळपोळीचं प्रमाण आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मस्त बिझनेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.